माझी लढाई आत्मसन्मानासाठी सुरू असल्याचं यावेळी उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाना पटोले आणि अशोक चव्हाण या आजी माजी काँग्रेस नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले तेव्हा त्यांनी काँग्रेसविषयी बोलणं सोडावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। तर नाना पटोले हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं असा सवाल करत खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। ज्या आईने तुम्हाला नाव दिलं तिलाच तुम्ही बदनाम करत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला होता। त्यावर काँग्रेसने मला भरपूर दिलं, तेवढंच यश मी देखील पक्षाला मिळवून दिलं असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं। काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं तुम्ही, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगलं आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता। बरं झालं की आज आमच्यात नाही, पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे। ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोक तुम्हाला माफ करणार नाही। नानांना आधी या गोष्टीचा विसर पडलेला आहे की नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते, त्यावेळेस नानांनी काय केलं होतं? आम्ही तसं तर काही केलं नाही। नाना विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले होते, त्याचं स्मरण त्यांनी अगोदर करावं आणि नंतर इतरांवर बोलावं।